नमस्कार सर्वांना, मी रेखा कैलास चोले, मुख्याध्यापिका संकल्प विद्या मंदिर अंबाजोगाई। सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा। आज जागतिक महिला दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आघाडीवर आहे। परंतु आज महिलांना जरी 50% आरक्षण दिलेलं आहे, परंतु ते आरक्षण खरंच प्रत्यक्षात आपण पाहतोय की आरक्षण जरी 50% असेल तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांना आरक्षणाप्रमाणे वागवलं जाते का, हे आज या काळामध्ये आपल्याला पाहण्याची गरज आहे। आपण दुसरं पाहतोय की ज्यावेळेस महिला लोकसभेमध्ये जातात, संसदेमध्ये जातात, पण त्याही ठिकाणी महिलांना जे 50% आरक्षण आहे त्या पद्धतीनंच वागवलं जाते का, हे महत्त्वाचं आहे। समाजामध्ये पाहतोय की आरक्षण दिले, परंतु त्या आरक्षणाप्रमाणे आज महिला समाजामध्ये त्या पद्धतीनं आरक्षणाच्या पद्धतीने आज महिला समाजामध्ये वावरत आहे का, नाही। खरंच फक्त आरक्षण हे लिखाणापुरतं किंवा लेखिक नसावं, तर ते प्रत्यक्षात उतरवावं असं वाटते। आज जागतिक महिला दिनाबद्दल वाटते की बघा, फक्त जागतिक महिला दिन आहे म्हणून महिलांचा सन्मान सत्कार हा महत्त्वाचा नाही आहे। आम्हाला 365 दिवस असंच सत्कार नको आहे आम्हाला, परंतु 365 दिवस आम्हाला या पद्धतीने समाजामध्ये वावरू द्या। बाकीचं पण आपण पाहतोय की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जरी स्त्रीला आज आरक्षण आहे, परंतु त्या आरक्षणाच्या पद्धतीने तिला पद मिळते, पण त्या पदाचा किंवा तिचं जे कार्य आहे त्या कार्याला समाजामध्ये तेवढं वाव देणं आहे, ते प्रतिबिंब स्त्रीचं उमटणं अतिशय महत्त्वाचं आहे। मूळ महत्त्वाचा प्रश्न असा होता की ज्या महिला संघटना यापूर्वी महिलांच्या हक्कासाठी म्हणजे मोर्चे निघायचे, म्हणजे प्रशासनाबरोबर हे करायचे, मग आज त्या संघटना कुठे आहेत, गायब का आहेत? तुम्हाला काय वाटतं की त्या संघटना पुन्हा कार्यरत झाल्या पाहिजे का, प्रश्न संपलेत महिलांचे? महिला म्हणून खरंच एक मी महिला आहे म्हणून मला सुद्धा छान वाटते, परंतु सगळ्याच महिलांचा आज या जागतिक महिला दिनानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये सन्मान केला जातो। त्या सन्मान जो आहे तो सन्मान फक्त मला असं वाटते की एक दिवसाचा नसावा, कारण सन्मान जरी मिळाला असेल तरी तो कायमस्वरूपी असावा। आज आपण पाहतोय की समाजामध्ये जी वेगवेगळी वृत्ती निर्माण झालेल्या आहेत, ह्या वृत्ती की आज स्त्रींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, मुलींकडे पाहण्याचा बदलला आहे, परंतु हा दृष्टिकोन कुठंतरी चेंज व्हावा आणि समाजामध्ये तिला एक खंबीर नेतृत्वाने उभा राहून एक समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं स्त्रीनं जगावं, हाच खरं आजच्या या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून समाजामध्ये स्त्री खंबीरपणे जगली पाहिजे आणि तिच्या प्रत्येक गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे, हेच आपण आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्त मी सांगू इच्छिते। धन्यवाद।